तर मीरा भाईंदर भागामध्ये शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय। यामुळे महायुतीतला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय। या संघर्षाची ठिणगी पडली ती सरनाईकांनी दहिसर ते काशीगाव मेट्रोच्या उद्घाटनादरम्यान मेहतांवर केलेल्या आरोपातून। आणि त्यानंतर सरनाईक आणि मेहता यांच्यात कसा कलगीतुरात रंगलाय बघूयात। मीरा भाईंदरला 30% जागा तरी मेहता सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात। आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे। 30% मध्ये त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त। माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं। तर बोला ह्या पद्धतीमुळे त्यांची जमीन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे। जर मीरा भाईंदरचं क्षेत्र बघितलं तुम्ही तर 30% जमीन त्यांची असण्याची शक्यता आहे। आणि असं बोलल्यामुळे थोडंसं त्यांना दुःख झालं, कारण अनेक गुन्हे त्यांच्यावर आहे। म्हणजे जास्त नाही आहेत, फक्त 28 गुन्हे आहेत आणि ते त्यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये हां फक्त 28 आहेत। म्हणजे बलात्कारापासून खंडणी आणि जबरदस्तीनं जमीन हडपणे वगैरे अशा प्रकारचे फक्त 28 गुन्हे असल्याकारणानं कदाचित बलात्काराचे गुन्हे वगैरे सांगतात ते। हां त्यामुळे कदाचित त्यांचं म्हणजे थोडंसं ते भडकले असतील। माझी भूमिका काय, मी कधी कधी स्पष्ट बोलतो आणि जे आहे ते खरं बोलतो आणि हे काय मी म्हणत नाही आहे, कारण त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्येच त्यांनी तेवढं गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। असं होते आमच्या शिवसैनिकांनी जाऊन नंतर पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं यांना तडीपार करा वगैरे, ही गोष्ट वेगळी आहे आणि त्यामुळे ते भडकून ते बोलले असतील। पण ठीक आहे, शेवटी सहयोगी पक्षाचे सदस्य आहेत, सांभाळून तर त्यांना घ्यायला पाहिजे। आणि मी हेही म्हणालो की त्यांनी मला ड्रायव्हर म्हणून ठेवायची त्यांची भूमिका, परंतु ठेवलं नसतं, कारण शेवटी माझी तर तयारी आहे, कारण मी 8 वर्ष रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे। परंतु सगळ्या आतल्या बाहेरच्या गोष्टी कळल्या असत्या, त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये थोडाफार परिणाम झाला असता म्हणून कदाचित त्यांनी ते वाक्य वापरलं असेल। पण शेवटी सहयोगी सदस्य आहे, त्यांना चुकीचं जरी बोलले तरी सांभाळून घेणं मी माझं कर्तव्य समजतो। तुमच्यावर पण त्यांनी काही आरोप केले आहेत, तुमच्यावर 28 गुन्हे दाखल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। माझ्यावर 28 गुन्हे दाखल असेल तर मी भाईंदर सोडून कायमस्वरूपी राजस्थानला जाईल। नाहीतर सरनाईकली सोडून जायची आहे का, त्याला तर गाव पण नाही सोडून जायला, मला तर गावही आहे, त्याला ते पण नाही। काहीतरी बोलायचं, उगाच करायचं। आणि सरनाईक हा जगातला सर्वात मोठा खोटाडू आहे। त्यांनी 28 गुन्हे सिद्ध करा, मी चॅनलवर सांगतोय। मी आजच राजीनामा देईल आणि कायमस्वरूपी गावी जाईल। गावातला भूमिपुत्रांना आपला व्यक्तिगत स्वार्थासाठी बेघर करायला घेतलं। तुम्ही जागा विकत घ्या, मोठे व्हा, आमची शुभेच्छा। परंतु रात्री एका गुंड्यासारखा दंगा पसंत रात्री 12 वाजता 1 वाजता इकडे महिलांवर तुम्ही हल्ला करतात, त्यांची घरं तोडतात JCB पोकलेंनी बेकायदेशीरित्या। आणि ह्या बेकायदेशीर आता हे चालणार नाही। महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्राला बेघर करून चालणार नाही। आणि आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष म्हणून आणि आमदार म्हणून या कुटुंबाचा मागे आम्ही आहोत आणि ह्यांना त्यांचा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी पोलिसांनाही सांगेल, महापालिकेलाही सांगेल, जो यामध्ये दोषी असेल त्या सर्व अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे या दिशेने नक्की आम्ही बोलणार आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलणार। अशा प्रताप सरनाईकचा तुम्ही राजीनामा घ्यायला पाहिजे। माझं आजही सगळ्यांना खुलं आव्हान आहे, प्रताप सरनाईकनं काही जरी बेकायदेशीर केलं तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे। जो न्याय सर्वसामान्य लोकांना लागतो तोच न्याय मंत्री असला म्हणून काय झालं प्रताप सरनाईकला सुद्धा लागला पाहिजे। माझ्यावर जर चुकीचे आरोप ह्या मराठीच्या मुद्द्याच्या माध्यमातून जाणीवपूर्वक काही लोकांनी संघटित होऊन केला असेल आणि त्याचं भांडवल केलं असेल, मला असं वाटतं कायदेशीर नोटिसीला त्यांना उत्तर द्यावंच लागेल।